नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम म्हणजेच येणाऱ्या 24 एप्रिलचा प्रोमो आता नुकताच रिलीज झालेला आहे. महाशुक्रवारी आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे प्रेक्षकांनो. तर आता या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की नंदिनी आणि जीवा मात्र खूपच खुश झालेले असतात, कारण ते दोघंही आता आई बाबा होणार असतात. तर नंदिनीला जीवा आता उचलून घेतो. जीवा म्हणत असतो की हत्तीवरून साखर वाटा, आम्ही लवकरच आता आई बाबा होणार आहोत. त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण आता पसरलेलं असतं. तर त्यानंतर आता सगळेच त्यांचं अभिनंदन करू लागतात. तर मानिनी मात्र आता म्हणते की आपल्या सुखाला मात्र कोणाची नजर नको लागायला आता. त्याच वेळी आता रम्याने मोठा असा ट्विस्ट आता केलेला असतो, म्हणजेच विजयसोबत आता तिने अचानक लग्न केलेलं असतं आणि ती आता देशमुखांच्या घरामध्ये माप ओलांडत आता घरामध्ये येत असते. तर रम्याची एंट्री होते. रम्या म्हणते की लागणार, आम्हाला सुद्धा पेढे मात्र आता द्यावे लागतील, कारण विजय आणि माझं लग्न आता झालेलं आहे आणि आता लग्नानंतर तर आम्ही दोघेही याच घरात राहणार आहोत. तर रम्याने असं अचानकपणे विजयशी लग्न केल्यानंतर घरातील सगळ्यांना मात्र खूप मोठा असा धक्का बसलेला असतो, कारण देशमुख कुटुंबाला त्रास देण्यासाठी रम्या आणि विजयचा हा प्लॅन असतो. तर एकीकडे नंदिनीला आई होण्याने घरामध्ये आनंदाची बातमी आली असते, पण रम्याने लग्न करून पुन्हा या घरामध्ये तमाशा घालत दुःखद बातमी सुद्धा तिने दिलेली असते. तर प्रेक्षकांना कसं वाटलं व्हिडिओ?